पालक आणि माझे विद्यार्थी मित्र, मी प्रशालेच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत करते। आजचा हा क्षण आपल्या शाळेच्या दृष्टीने अतिशय अभिनवतेचा, जिद्दीचा आणि गुणवत्तेचा सन्मान करण्यासाठी येथे एकत्र आलो आहोत। पुस्तकातलं ज्ञान आणि मैदानातला खेळ दोन्ही जपणारे तुम्हीच खरे शिल्पकार देशाचे। तुमच्या प्रत्येक पावलातून घडतोय नवा भारत। तुम्ही सांगा देशाचे वैभव। आता आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया। सर्वांना, ज्याला संधी मिळते तो भाग्यवान, जो संधीचं सोनं करतो तो कर्तृत्ववान, पण जो संधी शोधतो तोच खरा विजेता। अशाच विजेता ठरणाऱ्या आपल्या शाळेतल्या माजी विद्यार्थिनी कुमारी ऋतुजा आणि कुमारी वैष्णवी आज आपल्या इथं या बक्षीस समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले आहेत। इयत्ता 10वीच्या वर्गामध्ये मागील वर्षी ज्यांनी चांगलं यश संपादित केलं अशा विद्यार्थ्यांचा आज आपण बक्षीस समारंभ आयोजित केलेला आहे। या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून लाभलेल्या आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थिनी कुमारी ऋतुजा, कुमारी वैष्णवी, त्याचबरोबर या 10वीच्या परीक्षेत प्रथम येण्याचा ज्या विद्यार्थिनीने मान पटकावला आहे ती कुमारी विश्वभारती अंधारे, तिचे आई आणि बाबा आणि त्याचबरोबर आजी, 10वीचे 3ही वर्ग शिक्षक, शाळेच्या पर्यवेक्षिका सौ मीनाक्षी भाटवाडेकर मॅडम, उपस्थित शिक्षक, शिक्षकेतर वृंद आणि प्रिय विद्यार्थी मित्रांनो, या बक्षीस सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित आपणा सर्वांचेच मी शाळेच्या वतीने मनापासून स्वागत करते। मुलांनो, 10वीची परीक्षा ही आपल्या जीवनात खरं फार महत्त्वाची ठरते, कारण त्यानुसारच पुढील जीवनाचं वळण आपल्याला मिळतं। आपण पुढं कुठलं करिअर करणार आहोत, आपण वाटचाल कशी करणार आहोत, तर याचा अंदाज आपल्याला या मार्कांमधून येतो आणि त्यामुळे आपण 10वीचं वर्ष हे फार महत्त्वाचं समजतो। केवळ 10वीचंच नाही तर 10वीच्या परीक्षेसाठी सामोरं जाताना 5वीपासूनच आपण ती तयारी करत असतो। पण मुलांना फक्त अभ्यासापुरतं किंवा मार्कांपुरतं मर्यादित न राहता चांगले गुण संपादित करणं यासाठी ही शाळा आपली नेहमी अग्रेसर असते आणि म्हणूनच या दोनही बाबतीत ज्या विद्यार्थिनी यशस्वी ठरलेले आहेत किंवा नावाजलेले आहेत अशांना आपण तुम्हाला प्रेरणा देण्यासाठी या बक्षीस समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केलेलं आहे। त्या दोनही विद्यार्थ्यांची मी आपल्याला ओळख करून देते। कुमारी ऋतुजा शिवकुमार रेवरे, 2016 साली ती आपल्या शाळेतून 10वी पासआउट झालेली होती। त्यानंतर तिने COEP कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे इथून BTech ही पदवी पूर्ण केली। 2022 साली तिचं MPSC क्लिअर झालं आणि वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंटमध्ये असिस्टंट इंजिनियर ग्रेड 2 म्हणून तिची नियुक्ती झाली। 2024 साली टाउन प्लॅनिंग असिस्टंट ग्रेड 2 म्हणून देखील तिला पुन्हा बढती मिळाली। आता पुन्हा ती क्लास 1च्या पोस्टसाठी अप्लाय करत आहे, म्हणजे तिचा हा अभ्यास निरंतर चालू आहे। फक्त 10वी झाली किंवा 12वी झाली किंवा इंजिनिअरिंग झालं म्हणून तिथं कुठंच तिने अभ्यास बंद केलेला नाही, तर अद्यापपर्यंतही तिचा अभ्यास हा चालू आहे। तिला शाळेत असताना देखील तिने भरपूर कार्यक्रमांमध्ये, स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला होता। ती स्कॉलरशिप होल्डर आहे। अशी अत्यंत नम्र, शांत आणि अगदी ॲक्टिव्ह अशी आपली ऋतुजा आज आपल्याला प्रमुख अतिथीच्या रूपात लाभलेली आहे। तिचं मी शाळेच्या वतीने स्वागत करते। त्याचबरोबर आपल्या दुसऱ्या प्रमुख अतिथी कुमारी वैष्णवी आनंद कोळी, तिने आपल्या शाळेतनं पासआउट झाल्यावर WIT इंजिनिअरिंग कॉलेज सोलापूर इथून BE सिव्हिल ही पदवी घेतली। त्यानंतर IIT मुंबई येथून तिने तिचं MTech पूर्ण केलं आणि MTech करत असतानाच तिने MPSCचा देखील निरंतर अभ्यास सुरू ठेवला। कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये तिने L&T कन्स्ट्रक्शन मुंबई इथं 1.5 वर्ष हायवे डिझाईन प्रोजेक्टसाठी इंजिनियर म्हणून काम बघितलेलं आहे आणि 2022 साली सोलापूर इरिगेशन डिपार्टमेंट येथे असिस्टंट इंजिनियर म्हणून MPSCच्या माध्यमातून तिची निवड झालेली आहे। शालेय जीवनात देखील तिने अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये उत्कृष्ट असा सहभाग नोंदवलेला होता। त्यामध्ये तिला अनेक पारितोषिकं देखील मिळाली। 3री MTS, 7वी स्कॉलरशिप, 4थी स्कॉलरशिप, 8वी NTS आणि 10वी देखील असताना शाळेत प्रथम येण्याचा मान तिला मिळालेला आहे। BTech आणि MTech मध्ये देखील ती वरच्या स्तरावर म्हणजे अगदी पहिल्या 2 क्रमांकात ती उत्तीर्ण झालेली आहे आणि उत्तम गुण तिला तिथं मिळालेले आहेत। अत्यंत कष्टाळू, गुणवान आणि नेहमीच उत्साही असणारी वैष्णवी आज आपल्याला प्रमुख अतिथींच्या रूपात लाभलेली आहे। मी या दोन्ही विद्यार्थ्यांचे त्याचबरोबर इथं आवर्जून उपस्थित विश्वभारतीच्या पालकांचे देखील शाळेच्या वतीने
मनापासून स्वागत करते. धन्यवाद. नवा मार्ग तेजून आणू विजयाला, आम्ही शिल्पकार उद्याचे, गरजूनी सांगू जगताला, गरजूनी सांगू जगताला. मी प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की आमच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करावा. मी पहिल्यांदा नाव घेतल्यानंतर त्यापैकी तब्बल 130 विद्यार्थ्यांना विशेष प्रावीण्य मिळालेलं आहे. 95% पुढे मार्क घेणारे 18 विद्यार्थी आहेत. 90 ते 95% गुण घेणारे 28 विद्यार्थी आहेत. 80 ते 89 मार्क घेणारे 62 विद्यार्थी आहेत. 75 ते 79% घेणारे 22 विद्यार्थी आहेत. आणि 60% ते 74% मार्क घेणारे 43 विद्यार्थी आहेत. आणि 60% पेक्षा कमी विद्यार्थी फक्त 1 आहे. आणि संस्कृतमध्ये 100 पैकी 100 घेणारे 3 विद्यार्थी आहेत. आणि गणितामध्ये 100 पैकी 100 गुण घेणारे 1 विद्यार्थी आहे. या सगळ्या विद्यार्थ्यांचे खूप खूप कौतुक. त्यानंतर आपल्या शाळेचे प्रमुख 3 मानकरी, आपल्या शाळेतला 3रा क्रमांक चिरंजीव हजारे सुजय मोहन 98.7%, संस्कृतमध्ये 100 पैकी 100 मार्क, मॅथ्समध्ये 99 मार्क आणि सायन्समध्ये 98 मार्क. गुड इव्हनिंग सर्वांना. ॲक्च्युली खूप छान फील होत आहे. बऱ्याच वर्षांनी मी इथं आली आहे, त्यामुळे थोडी हा शब्द सुचत नाही. आदरणीय आपल्या सगळ्यांच्या आवडत्या मुख्याध्यापिका सौ श्रुती बागेवाडी मॅडम, प्रमुख पाहुण्या ऋतुजा आणि विश्वभारतीच्या आई वडील आणि इतर आदरणीय सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणी. ॲक्च्युली आज या व्यासपीठावर तब्बल 13 वर्षांनी पुन्हा उभं राहताना मला खूप आनंद आणि अभिमान वाटत आहे. सर्वप्रथम 10वीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन. मला माहिती आहे आज तुमच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, पण ॲक्च्युली 10वी नंतर इथून करिअर घडण्याची सुरुवात होते. 2013मध्ये मीही तुमच्यासारखीच 10वी परीक्षा उत्तीर्ण होऊन याच व्यासपीठावर प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळवलं होतं. आणि आज पुन्हा मला इथे येण्याची संधी शाळेने दिली, त्यासाठी मी शाळेचे खूप आभार मानते. मित्रांनो, आज इथे मी एक माजी विद्यार्थिनी म्हणून उभी आहे आणि माझ्या करिअरच्या प्रवासात मला जे काही शिकायला मिळालं ते मला तुमच्यासोबत शेअर करायला नक्कीच आवडेल. कदाचित तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. तुम्हाला सगळ्यांना आता माहीतच आहे की सध्या मी महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागात काम करते. या पदावर काम करण्यासाठी MPSC परीक्षेतून माझी निवड झाली आहे. ही MPSC परीक्षा मी पहिल्या प्रयत्नातून उत्तीर्ण झाले. तर ते कशामुळे? ॲक्च्युली यामध्ये माझ्या शाळेतल्या शिक्षकांचा खूप मोठा वाटा आहे. ॲक्च्युली स्पर्धा परीक्षेची तयारी प्राथमिक शाळेपासूनच झाली. MTS, NTS, स्कॉलरशिप, ऑलिम्पियाड, खूप सारे स्पर्धा परीक्षांना बसण्यासाठी माझ्या शिक्षकांनी खूप प्रोत्साहन दिलं. त्यासाठी एक्स्ट्रा क्लासेस व्हायचे, आमच्याकडून खूप चांगली तयारी करून घेतली जायची. जुन्या प्रश्नपत्रिका असतील ते आमच्याकडून सोडून घेतले जायचे. त्यामुळे परीक्षेची भीती अशी काही वाटली नव्हती. मित्रांनो, शाळेची परीक्षा असू दे किंवा कुठलीही परीक्षा असू दे, एक सिंपल फंडा मी फॉलो केला होता की शिक्षक आपल्याला जे काही शाळेत शिकवतात ते लक्षपूर्वक ऐकायचं. तेव्हा काही कळालं नाही, काही डाऊट्स असतील तर लगेच मी विचारायचे आणि मग घरी आल्यानंतर त्याचं रिव्हिजन करायचं. मग शॉर्ट नोट्स काढायचे. मग एखादी परीक्षा असेल तर त्याच्या जुन्या प्रश्नपत्रिका पाहायचं, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघायचे. त्याच्यामुळे आपल्याला पॅटर्न लक्षात येतो आणि मग ते सॉल्व्ह करायचं. जास्तीत जास्त क्वेश्चन प्रॅक्टिस करत होते.
आणि एक्झाम एकदम बिंदासपणे एक्झामसाठी मी रेडी राहायचे, म्हणजे न घाबरता एक्झाम द्यायचे. आणि एक्झाम झाल्यानंतर सुद्धा की एखादा प्रश्न आपल्याला सोडवता आला नाही तर तो का सोडवता आला तर पुन्हा सोडवून पाहायचे. एखादा चुकला असेल तर कशामुळे चुकला, एखादी सिली मिस्टेक झाली की काय, मग ती सिली मिस्टेक नोट डाऊन करायचं एखाद्या वेळीमध्ये, आणि मग जेणेकरून ते पुढच्या एक्झामसाठी ती रिपीट होणार नाही. सगळेजण तुम्हाला सांगतात कुठलीही परीक्षा असू द्या, आपले बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं खूप इम्पॉर्टंट आहे. ते जर क्लिअर असतील तर प्रश्न कसाही येऊ द्या आपण सॉल्व्ह करू शकतो. आणि तुम्हाला जर खरंच सक्सेसफुल व्हायचं असेल तर त्याचं एक सिक्रेट म्हणजे कन्सिस्टन्सी, सातत्य असायला हवं. परीक्षेच्या आदल्या रात्री 10 तास अभ्यास करून, आदल्या दिवशी 10 तास अभ्यास करून आपण परीक्षा देतो, त्यापेक्षा आधीपासूनच आपण जर दररोज 2-3 तास प्रामाणिकपणे अभ्यास केला तर आपण चांगल्या मार्गाने पास होऊ शकतो. मुलांनो, बाहेरच्या जगात सध्या खूप कॉम्पिटिशन्स आहेत, खूप मुलं मेहनत घेतात. आणि तुम्हाला जर मोठं यश मिळवायचं असेल तर तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल, शिस्त पाळावी लागेल, त्याला काहीच पर्याय नाही. शिस्त पाळावी लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवायला पाहिजे की आपण हे करू शकतो. तर शेवटी जाता जाता मला काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत की तुम्ही मोठी स्वप्न बघा. डॉक्टर, इंजिनियर, अधिकारी व्हायचं असेल, सायंटिस्ट व्हायचं असेल, किंवा तुम्हाला बिझनेस ओपन करायचा असेल, काही असू दे, तुम्ही काही बनू शकता. तुम्हाला जी आवड आहे त्यात तुम्ही करिअर निवडा. पण ती जी आवड आहे त्याला इंडस्ट्रीमध्ये डिमांड असणं पण खूप गरजेचं आहे. जर तसं नसेल तर तुम्ही एक बॅकअप प्लॅन तुमचा रेडी असायला हवा. त्या व्यतिरिक्त आता आपल्याला मोबाईलवरती खूप इन्फॉर्मेशन इझिली अवेलेबल होते. मोबाईलचा इतका वापर होतोय की त्यामुळे आपला टाइम कसा वेस्ट होतो ते कळतच नाही. तुम्हाला मला असं वाटतं तुम्हाला जर मोबाईल यूज करायचा असेल तर लिमिटेड यूज करा. तुम्हाला एका फील्डमध्ये इंटरेस्ट असेल तर त्या फील्डमध्ये ऑलरेडी ज्यांनी सक्सेस अचीव्ह केलं आहे त्यांचे इन्स्पिरेशनल व्हिडिओज बघा. त्यामुळे तुम्हाला एक आयडिया येते, तुम्हाला गायडन्स मिळतो, तुम्हाला तुमच्या करिअर पाथबद्दल कळतं. आणि सोशल मीडियाचा थोडा वापर कमीच करायला पाहिजे असं वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आयुष्यात कधी अपयश आलं तर आपण फसून जायचं नाही आहे. तो काही शेवट नसतो, त्यानंतर खऱ्या यशाची सुरुवात करू शकतो आपण. एखादी चूक झाली तर त्यातून आपल्याला खूप काही शिकायला मिळतं. आणि हे खूप म्हणजे आपण अभ्यासाबद्दल खूप बोलतोय, पण त्याही सोबत सगळ्यात महत्त्वाचं फिजिकल हेल्थ आणि मेंटल हेल्थ. या फिजिकल आणि मेंटल हेल्थची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. दिवसभरातून थोडा वेळ खेळा किंवा व्यायाम करा, तुमच्या न्यूट्रिशनवर ध्यान द्या. आपल्याला माहिती आहे की आपला प्रोटीन इंटेक खूप कमी आहे, त्याच्यावरती फोकस करा. मेडिटेशन करा, योगा करा. या गोष्टीचा ना लॉंग टर्ममध्ये खूप जास्त फायदा होतो. आपलं माइंड स्टेबल राहतं, आपण चांगल्या प्रकारे म्हणजे आपण एफिशियंटली वर्क करू शकतो असं मला वाटतं. आता 10वीच्या सगळ्या विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क्स मिळालेत, आता सरांनी सांगितलंच. म्हणजे मी तर फर्स्ट रँकर जे 99.8%. मी खूप म्हणजे शॉकच झाले की एवढे टक्के कसे. खूप छान, खूप छान, खूप चांगलं आपला रिझल्ट आहे आपल्या शाळेचा नेहमीच्या वर्षाप्रमाणेच. तर तुम्हाला आता चांगले मार्क्स मिळालेत, पण पुढे जाऊन तुम्ही एक चांगले माणूस बना आणि मला वाटतं की देशाचे सुज्ञ नागरिक बना. आणि मला वाटतं की तुमच्यापैकी पुढे जाऊन एखादा IAS अधिकारी असेल, सायंटिस्ट असेल, बिझनेस पर्सन असेल, तो नक्कीच तुमच्यामध्ये बसलेला याची मला खात्री आहे. आणि आपल्या या यशामध्ये आपले शिक्षकांचा, आपल्या आईवडिलांचा पाठिंबा, वेळोवेळी दिलेलं मार्गदर्शन खूप मोलाचं आहे. म्हणजे ते इरिप्लेसेबल आहे. त्यांच्यामुळेच आपण जे काही आहोत ते आहोत. सो सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढच्या उज्ज्वल भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. जय हिंद. विद्यादेवता असलेल्या सरस्वती मातेला नतमस्तक होऊन आणि इथे व्यासपीठावर उपस्थित आपल्या शाळेसाठी अविरतपणे काम करणाऱ्या
आपल्या लाडक्या स्तुती बागोडी मॅडम यांना नमस्कार. आणि आज प्रथम क्रमांक पटकावलेल्या विश्वभारतीचे पालक त्यांनाही नमस्कार. आणि मीनाक्षी कुलकर्णी मॅडम यांनाही नमस्कार. आणि आज विश्वभारतीच्या आजी आल्या आहेत, त्यांना जर खूप अभिमान वाटत असणार आहे, त्यांनाही नमस्कार. आणि माझ्यासोबत आलेली वैष्णवी तिलाही नमस्कार. आणि आता समोर उभे असलेले सगळे माझे शिक्षक, शाळेत असतानापासून त्यांचे चेहरे पाहते, आत्ता पाहून एवढं छान वाटतंय. त्या सगळ्यांना नमस्कार. आणि आता इथे एकदम चुळबुळ करणारे, एकदम त्यांना आता कंटाळा आला, सत्कार समारंभ झाला, आता बास सोडा आम्हाला, तुम्हाला सगळ्यांना पण नमस्कार. आता मॅडमांनी माझा परिचय करून दिलाच, तो परिचय आपण थोड्या वेळ बाजूला ठेवूया. मी तुम्हाला माझा नव्याने परिचय करून देते. 10 वर्षापूर्वी मी पण अशी इथे तुमच्या इथे बसून असे कार्यक्रम पाहायचे. आपल्या शाळेत बरेच उपक्रम राबवतात, असे भारूड म्हणा किंवा कला संस्कृतीला वाव देणारे अभ्यासपूरक काही कार्यक्रम. तर ते कार्यक्रम असे समोर बसून बघायला मजा येते, कधी कधी बोरही होतं, पण ठीक. तर आता हे मला किंवा वैष्णवी ताईला इथं बोलवायचं कारण काय असेल बरं, की तुम्ही लोक पण पुढील 10 वर्षात, पुढील 12 वर्षात कधीतरी इथे स्टेजवर तुम्हालाही येण्याची उत्सुकता निर्माण व्हावी, तुम्हालाही इथे यावंसं वाटावं, म्हणून हे आम्हाला बोलवतात. मी लहान गटापासून ते अगदी 10वी पर्यंत माझं शालेय शिक्षण पूर्ण इथे झालं. त्याच्यानंतर या शालेय शिक्षण करताना आपल्याला म्हणजे काय म्हणतात, आपल्याला एवढं कळतच नसतं की ह्या गोष्टी आपल्यासाठीच होत असतात किंवा आपल्या फायद्यासाठी होत असतात. या गोष्टी आपल्याला सगळ्यात नंतर कळतात, जेव्हा आपली 11वी 12वी होते, इंजिनिअरिंग होते किंवा जे काय असेल ग्रॅज्युएशन होतं, तेव्हा आपल्याला कळतं की अरे या गोष्टी खरं तर आपण शाळेत शिकलोय सगळ्या, आणि तेव्हा आपल्याला त्याची खरी व्हॅल्यू कळते. सो आत्ताच्या गोष्टी शाळेत होत असतात, त्या गोष्टी मनापासून करा. खेळायचं असेल तर मनसोक्त खेळा, अभ्यास करायचा असेल तर मनापासून अभ्यास करा, लिमिटेडच करा पण व्यवस्थित करा. शरीर सांभाळा, शिक्षक काय सांगतात ते ऐका, ते आपल्या चांगल्यासाठीच सांगत असतात. आणि आपल्या शाळेत ज्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात ना, ते खरं तर खूप इम्पॉर्टंट आहेत. आता अगदी 3री 4थीचे टिळक विद्यापीठ म्हणा, ज्ञानपीठ म्हणा गणिताचे, MTS स्कॉलरशिप, 7वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, मॅथ्स ऑलिम्पियाड, सायन्स ऑलिम्पियाड किंवा संस्कृतची परीक्षा असते, भूगोलाची परीक्षा असते, भूगोल प्रज्ञापन परीक्षा. या सगळ्या परीक्षांना बसा. भलेही आपल्याला मार्क्स कमी पडो किंवा जास्त पडो, परीक्षेला बसलं पाहिजे. त्याच्यामुळे आपली परीक्षेची भीती थोडी थोडी कमी होत जाते आणि परीक्षेत अप्रोच कसा असला पाहिजे हे आपल्याला कळतं. आपण काय म्हणतो की अरे जाऊ दे, अवघड आहे खूप, कशाला बसायचं, असं नाही केलं पाहिजे. बसलं पाहिजे त्या परीक्षांना. आणि या गोष्टी ज्या डेव्हलप होतात ना पुढे जाऊन, MPSC म्हणा, UPSC म्हणा, या परीक्षांसाठी ॲक्च्युली आपण जे शालेय जीवनात परीक्षा देतो त्याच ॲक्च्युली कामी पडतात. आपली जी बुद्धिमत्ता डेव्हलप होते ती शाळांमध्ये दिलेल्या परीक्षांमुळे डेव्हलप होते. सो शाळेमध्ये भरपूर उपक्रमांमध्ये सहभागी होत जा, मनापासून सहभागी होत जा, ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि आता आपले जे 10वीचे विद्यार्थी आहेत ज्यांना भरपूर मार्क्स मिळालेले आहेत, त्यांना आता शालेय जीवन त्यांचं संपलं. आता 11वी 12वी मग पुढे ग्रॅज्युएशन, जे काही क्षेत्र निवडायचं ते आपल्या आवडीने निवडा, आवडतीचं निवडा. भलेही नाटक करायचं असेल, ॲक्टिंग करायची असेल, कविता वाचन असेल. मी तुम्हाला एक उदाहरण देते. आमच्या बॅचची एक मुलगी आहे, ती शाळेत असताना वक्तृत्व कौशल्य तिचं खूप छान होतं. ती आत्ता लिटरली त्याच्यामध्ये करिअर पूर्णपणे करते. कविता अभिवाचनाची कार्यक्रम घेते ती सोलापुरात, पुण्यात. आणि ती म्हणजे आपला छंदही जोपासला जातो आणि आपलं करिअरही होतं त्यामध्ये. सो कुठलंही क्षेत्र निवडा, आवडीनं निवडा आणि व्यवस्थित त्यामध्ये पारंगत व्हा. बाकी मला आज तर बोलवलं आणि यायच्या आधी खूप हुरहुर होती, पण इथे आलं की परत नॉर्मल 10वीत असतानाची फिलिंग आली आणि नॉर्मल होऊन गेले थोड्या वेळात.
आणि इथं बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल खूप 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 धन्यवाद आणि छान वाटतं या शाळेतून. धन्यवाद. खूप खूप गुणवंत आहे, हुशार आहे, सर्व परीक्षांमध्ये सहभाग घेतात, प्रथम येतात आणि शाळेचा गुणगौरव वाढवतात. मी प्रमुखपणे खरंच ग्वाही देते की यापुढे सुद्धा या शाळेचे या प्रशालेचे विद्यार्थी असेच गुणवंत यश मिळतील आणि यशाचे मानकरी होतील आणि यशाचा झेंडा सतत फडकवत राहतील. मी यानंतर आभार प्रदर्शनासाठी वर्षा कुलकर्णी मॅडम यांना विनंती करते की आभार प्रदर्शन करावे. आज हाती आले मेहनतीचे फळ, आज हाती आले आकांक्षांच्या स्वप्नांना नवे पंख लाभले. यशाचे शिखर आज तुम्ही गाठले, यशाचे शिखर आज तुम्ही गाठले. या सुंदर सोहळ्यात भविष्य तुमचे उजळेल, भविष्य तुमचे उजळेल. विद्यार्थी मित्रांनो, 2026-27 या शैक्षणिक वर्षातील हा पहिलाच कौतुक सोहळा. गुणवंत विद्यार्थ्यांच्या या बक्षीस समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या माननीय कुमारी वैष्णवी कोळी व माननीय कुमारी ऋतुजा रेहुरे यांचे मी प्रशालेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करते. स्वानुभवातून त्यांनी विद्यार्थ्यांना जे मार्गदर्शन केले व प्रेरणा दिली ते विद्यार्थ्यांना नक्कीच पुढील आयुष्यासाठी उपयोगी ठरेल. आपले प्रेरणास्थान असलेले शाळा समितीचे अध्यक्ष माननीय श्रीयुत अनिल बर्वे सर तसेच नियामक मंडळ सदस्य माननीय श्रीयुत सुरेश बाबू मंकळी सर यांचेही मी प्रशालेच्या वतीने आभार व्यक्त करते. सतत विद्यार्थी विकासाचा व नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या व आपल्याला प्रोत्साहन देणाऱ्या आपल्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका माननीय सौभाग्यवती श्रुती बागेवाडी मॅडम यांचेही मी आभार व्यक्त करते. प्रशालेच्या पर्यवेक्षिका माननीय सौभाग्यवती मीनाक्षी भाटवडेकर मॅडम यांचेही मी आभार व्यक्त करते. आपल्या पाल्याच्या प्रगतीसाठी सदैव सहकार्य करणाऱ्या व पाल्याच्या यशामागे मोलाचे योगदान असलेल्या सर्व पालकांचे तसेच माननीय श्रीयुत अंधारे सर व माननीय सौभाग्यवती अंधारे मॅडम यांचेही मी आभार व्यक्त करते. कुमारी विश्वभारतीचे कौतुक पाहण्यासाठी तिच्या आजी आज इथे उपस्थित आहेत. मी त्यांचेही खूप खूप आभार व्यक्त करते. विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद यांचेही आभार. सर्व बक्षीसपात्र विद्यार्थ्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. व्यासपीठाच्या अनुमतीने हा कार्यक्रम इथं संपन्न झाला असे मी जाहीर करते. धन्यवाद. ही वाट जरी वळणाची बळ येऊ दे हिमतीला, झुंजार होनी ललकार आसमानाला, लावून कपाळी माती घे पक्ष तिच्या पाठी, हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती. अभिमान मनाची शान खुल्या आसमानी, शान खुल्या आसमानी. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे, हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे. घे ममता मायेची रे सोबतीला, मातीचा गंध जरासा घे सोबतीला.
सामन्यांचा रुजवात बनूनी जावा. शिवधनुष्य घे पेलूनी सामर्थ्याला वपणाला. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे. ओ सूर्य नवा वाळी, तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे. ओ सूर्य नवा वाळी, तेज नवे झळकू दे. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे. हो सूर्य नवा भाळी, तेज नवे झळकू दे. ही वाट जरी बळणाची, बळ येऊ दे हिमतीला. झुंजार होनी ललकार आसमानाला.